पोलिसांना गुंगारा देत अश्विनी पॉल आधी कल्याण आणि त्यानंतर टिटवाळ्यातनं पार्टीसाठी ड्रग्ज सप्लाय करायची। डान्स बारमध्ये काम करणारी ही महिला पुढे ड्रग्ज व्यवसाय सुरू करू लागली आणि तिच्या घरातनं पोलिसांनी आता 6 कोटींच्या एस्टेसी गोळ्या जप्त केल्यात। तर दुसरीकडे परतवाडा प्रकरणी आरोपी अयानचे नवनवीन कारनामे उघड होत आहेत। त्याचे व्हिडिओ तपासता त्याच्या कारमध्ये पिस्तूल सापडलंय आणि 3 ते 4 आयफोन सापडले, नोटांचं बंडल सापडलं। त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले हा प्रश्न आता पडलाय। तर एनजीओच्या कार्यालयामध्ये सुद्धा जिहादचा धक्कादायक प्रकार झालाय। एनजीओ मध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करायला मुलींनी नकार दिला आणि म्हणून एनजीओचे चालक रियाज काझी यांना मुलींना धमकावल्याची घटना समोर आली। तर आदिवासी समाजाच्या 34 मुली गायब झाल्या होत्या ही बातमी काल समोर आली। आता या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि पोलीस त्याचा अधिक तपास करतायत। पहिली बातमी आपण पाहूया। नेस्को सेंटरमध्ये कॉन्सर्टच्या वेळी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र हादरला। आता या प्रकरणी पोलिसांनी सुद्धा कारवाईला सुरुवात केली आहे आणि मोठे मासे गळायला लागले। यात पर्दाफाश झालाय तो टिटवाळ्याचा ड्रग्ज क्वीनचा अश्विनी पॉलचा। अश्विनी पॉल नेस्को ड्रग्ज प्रकरणाशी तिचं कनेक्शन होतं असा संशय पोलिसांना आहे। दरम्यान डान्स बार पासून ते अगदी ड्रग्ज क्वीन पर्यंत ही अश्विनी पॉल कशी गेली? पोलिसांनी तिच्या घरातनं 6 कोटींच्या एस्टेसी ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आणि पोलिसांना गुंगारा देत आधी कल्याण आणि त्यानंतर टिटवाळ्यातनं ती पार्टीसाठी ड्रग्ज सप्लाय करायची। अखेर साकीनाक्यामधल्या इरफान अन्सारीला अटक झाली आणि त्यानंतर साखळी जोडत जोडत पोलीस अश्विनी पर्यंत येऊन पोहोचले आणि तिचा पर्दाफाश झालाय। तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया अश्विनी पॉल ड्रग्ज क्वीन कशी काय बनली। आपण मुद्देसूद हा प्रकार समजून घेऊया। ती पूर्वी डान्स बार मध्ये काम करत होती। अश्विनी पॉल ही जी ड्रग्ज क्वीन आहे तिचे 2 विवाह झाले होते आणि एक पती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। त्या 2 विवाहांपैकी एक नवरा तिचा गुन्हेगार होता आणि डान्स बार सोडून तिने ड्रग्जचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायामध्ये चांगले पैसे मिळायचे आणि मग पार्टीसाठी ड्रग्ज सप्लाय करायचा हा तिचा पूर्ण टाइमचा व्यवसाय झाला, एक धंदा झाला। पुढे पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये तरबेज झाली। तिने एक जोडून अनेक व्यवसाय सुरू केले, ड्रग्ज सप्लाय मोठ्या प्रमाणात सुरू केला। यापूर्वी कल्याणमध्ये ती राहिला होती, मात्र कल्याणमधून ती पुढे तिने दुसरं घर घेतलं आणि टिटवाळ्याला तिने नुकतंच स्थलांतर केलं होतं असंही कळतंय। पोलिसांचा छापा पडला आणि या छाप्यामध्ये तिच्या घरातनं एकाच वेळी 6 कोटींचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेलं आहे। हे ड्रग्ज कोणतं तर एस्टेसी ड्रग्जच्या 5000 गोळ्या या ठिकाणी हस्तगत केल्या। पोलिसांना हे सगळं ड्रग्ज मिळालं। त्यावेळी 4 ते 5 मोबाईल होते आणि 8 सिम कार्ड सापडले। एकाच वेळी ती अनेक मोबाईलवरनं व्यवहार करायची आणि विवाह करायची। दरम्यान एमडीएम ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। साकीनाक्याच्या इरफान अन्सारी पासून ते थेट हा तपास सुरू झाला। तो ड्रग्ज क्वीन अश्विनी पॉल पर्यंत कसा पोहोचला हे आपण जाणून घेऊया। साकीनाक्यावरनं इरफान अन्सारीला अटक झाली आणि त्यानंतर या अन्सारीकडनं 200 एक्स्ट्रासी गोळ्या जप्त केल्या। आता इरफान पाठोपाठ सुफियानला सुद्धा अटक केली। सुफियानच्या चौकशीमध्ये अश्विनी पॉलचं नाव एकदा समोर आलं आणि अश्विनीकडनं ड्रग्ज घेऊन हा सुफियान इरफानला पुरवायचा असं कळतंय। पुन्हा आपण पार्टी ड्रग्ज कशा ओळखल्या जायच्या या एमआयडीएम म्हणजेच एक्स्ट्रासी ड्रग्जच्या काही विक्रीसाठी कोडवड होते। नेमकं प्रकरण काय आहे? अश्विनीच्या घरातनं 6 रंगांच्या एमडीएमए गोळ्या जप्त केल्या। त्यासाठी विशेष कोडवड होते। गुलाबी, जांभळा, केशरी, निळा, पिवळ्या रंगाच्या या गोळ्या होत्या असं कळतंय आणि त्या प्रत्येक गोळीला एक नाव होतं। या गोळ्यांचा आकार बदामासारखा होता। लव शेप मध्ये या गोळ्या असायच्या। या ड्रग्जच्या गोळ्या असायच्या आणि प्रत्येक रंगाच्या गोळीची किंमत वेगळी ठरली होती। वेगळ्या किमतीला वेगळं द्रव्य मिळायचं आणि नेस्को ड्रग्ज पार्टीमध्ये या गोळ्यांवर मर्सिडीजचा पण एक लोगो होता। मर्सिडीज एक कार आणि त्याचा लोगो याच्यावर होता। या कारमधल्या कारवाईमध्ये या गोळ्या आढळलेल्या आहेत। त्याच्यावर ऑडी RS असं चिन्ह लिहिलेलं आहे। या चिन्हाचा या लोगोचा अर्थ काय आहे हे अजून कळलेलं नाहीये। मतलब कारमधल्या घरावर ऑडीचं चिन्ह दिसून येत आहे। पुढे आपण जाऊया, परतवाड्यातली बातमी पाहूया। परतवाड्यातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आता आरोपी अयानचे नवनवीन कारनामे उघड झाले।
सोशल मीडियावर अय्याशीच्या रील्स टाकणं, त्याचबरोबर आलिशान लाईफस्टाईल जगणं आणि मुलींची दिशाभूल करणं, त्यांना जाळ्या तोडणं हीच विकृत अयांशी मोडस ऑपरेंडी होती, हे आता उघड झालंय असा संशय व्यक्त केला जातोय। त्याच्या या शान चौकीचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती आता लागलेले आहेत आणि महागडी कार महिंद्रा थार सोबतचे काही व्हिडिओ त्याचे मिळाले। त्याचे काही रील्स समोर आलेले आहेत। कारमध्ये पिस्तूल होतं, 3 ते 4 आयफोन्स होते आणि नोटांची बंडलच्या बंडल दिसत होती असं कळतंय। त्यामुळे 20 वर्षांच्या या छोट्याशा अयांकडे एवढा पैसा कुठून आला ह्याचा तपास सध्या सुरू आहे। पण यात गंभीर बाब म्हणजे व्हिडिओ कारमध्ये एक पिस्तूलही दिसतंय आणि हे पिस्तूल अयांचं आहे की आणखी कुणाचं आहे हा तपास आता होणार आहे। आणि किंवा अयान कुणा धमकी देत होता का, धाक दपटशा दाखवत होता का, त्याचा वापर केलाय का, हाही तपास सध्या होणार आहे। दिवाळवरून दिसते, पैसे पण दिसतात, थार गाडी एवढी मोठी महागडी, एका 19 वर्षाच्या युवकाकडे जो अपराधी आहे सध्या त्याच्याकडे एवढे मोठे पैसे आले कुठून याचा शोध हे घेणं फार गरजेचं आहे। त्याच्यामुळं त्याच्याकडून त्याचे कुठले लागे बांधे कुठे वरती आहे का किंवा कुठल्या याच्याशी आपराधिक जगाशी त्याचं काही हे आहे का, कनेक्शन आहे का, याचा सुद्धा शोध घेणं फार गरजेचं आहे। दरम्यान या 19 वर्षांच्या अयांकडे एवढा पैसा कुठून आला हा सवाल स्थानिक नेते उपस्थित करतायत। त्यांचे प्रश्न काय आहेत, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वस्तूंची अंदाजे किंमत काय आहे। ही महिंद्रा थारची कार आहे, तिची किंमत 22 लाख रुपये आहे। हा 20 वर्षांचा मुलगा ही 22 लाखांची कार चालवायचा। नोटांचं बंडल अंदाजे 1 लाख नोटा याच्या कारमध्ये पडलेल्या होत्या, त्या कुणाच्या होत्या त्याबद्दल कल्पना नाही। त्याचबरोबर 3 ते 4 आयफोन्स प्रो मॅक्स आयफोन्स होते, त्याची किंमत आहे 5 लाख। आता ही नोकरी करणाऱ्या माणसाला हे किंमत घेण्यासाठी विचार करावा लागतो। बंदूक होती, या बंदूकची किंमत होती 80,000, जवळपास 1 लाखाच्या घरातली ही पिस्टल होती। तर अमरावतीमध्ये परतवाडा इथं मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आणि व्हिडिओ व्हायरल झाला, त्या प्रकरणी नवीन धागेदोरे समोर आले। हा आरोपी अयान त्याच्या आलिशान थार गाडीतनं हे व्हिडिओ समोर आले अशी माहिती मिळते। ही काळ्या रंगाची गाडी होती, राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची ही गाडी होती। अयान आणि प्रजापती यांच्यामध्ये नेमके संबंध काय होते, त्याचबरोबर गाडी का दिली गेली याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि पोलीस तपास करतायत। तपास अधिक तीव्र झालाय। पुढची बातमी नाशिकची आहे। नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय, नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतर झालं, धर्मांतर रॅकेट झालं। या प्रकरणी आता आज 3 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। सगळ्यात पहिले हे जाणून घेऊया की आज या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं। या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी रझा मेमन, शफी शेख या दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या असा मोठा आरोप आहे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला असाही आरोप आहे। आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे। तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकासमोर पीडितांना आपली अपभीती त्यांनी सांगितली आणि या प्रकरणात तिसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे सध्या पोलीस शोध घेतायत त्या निदा खान। हिचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज तिने केला होता आणि याबद्दल आजची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि पुढे 7 दिवसानंतर 27 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार आजही कायम आहे। दरम्यान निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणीबद्दल तिच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। आम्हाला सरकार पक्षाला म्हणणं देण्यासाठी आणि या गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट पण कलमवाढ केलेली असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे देखील यातली जी पीडित आहे तिचं म्हणणं घेणं कायद्याने बंधनकारक आहे। म्हणून तिचं म्हणणं घेऊन तसेच आम्हाला तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणं घेऊन आणि मग आम्हाला युक्तिवाद करण्यासाठी वेळ देण्यात यावा। माननीय कोर्टाने आमची विनंती मान्य करून ही जी पुढची तारीख आहे सुनावणीसाठी 27 तारीख दिलेली आहे। नाशिकमधल्या आयटी क्षेत्राला हादरवून टाकणारी TCS कंपनीतली ही धर्मांतराची घोषणा, लैंगिक शोषणाची घटना, आता या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। रविवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीसमोर या कंपनीमध्ये पाहणी झाली आणि पीडित तरुणींशी संवाद साधला।
यावेळी गरिबी आणि कौटुंबिक हतबलतेचा गैरफायदा घेतला गेला आणि या कंपनीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅन्सरग्रस्त वडिलांच्या केमोथेरपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळाखाली होती. अपमान सहन करत राहिली अशी माहिती आहे. तर दुसऱ्या एका पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी होती. नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची माहिती आहे. आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही. कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितेनं सगळं सहन केलं, अशी माहिती दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं या पीडितांची आपभीती आज जाणून घेतली आणि त्यातून ही महत्त्वाची माहिती समोर येते. दरम्यान या पीडितेनं नेमकं काय सांगितलं, या पीडितेची आपभीती काय होती, आपण समजून घेऊया. या पीडितांनी आज राष्ट्रीय महिला आयोगाशी चर्चा केली. पीडितांनी राष्ट्रीय महिला आयोगासमोर आपल्यावर काय गुजरलंय हे सगळं सांगितलं, अगदी मनातलं मांडलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय तर एका पीडितेचे वडील कॅन्सरग्रस्त आहेत आणि कॅन्सरचे उपचार घेत आहेत, त्यांच्यावर केमोथेरपी सुरू आहे, त्यासाठी पैसे नाहीत आणि म्हणून तिनं जिहाद सोसला हे तिनं जाहीर केलं. तर दुसरीकडे उपचारासाठी पैशांची गरज आहे आणि म्हणून या सगळ्या मानसिक छळाला तिला सामोरं जावं लागलं हे तिनं कबूल केलं. अजून काय म्हणतेय ती, दुसऱ्या एका पीडितेला नोकरी होती, नोकरीची गरज होती, अत्यंत गरज होती, कारण घरामध्ये पैसे नव्हते. धर्मांतराच्या अजेंड्याला म्हणूनच ही दुसरी पीडिता बळी पडल्याचं कळतंय. कुटुंब आर्थिक अडचणीमध्ये होतं आणि आर्थिक अडचणीमध्ये कुटुंब असल्यामुळे सगळ्या छळाला सामोरं जावं लागलं. आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करत आहेत. आता त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगाच्या 4 सदस्यीय पथकानं TCS कंपनीला प्रत्यक्ष भेट दिली आणि प्रत्यक्ष भेट देऊन तपास केलाय. आपण पाहतोय की या कंपनीनं TCS कंपनीला भेट दिली आहे आणि TCS कंपनीमध्ये जाऊन तिनं तपास केलाय. नागपुरातनं बातमी आहे. नागपुरामध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करणाऱ्या एका NGOच्या कार्यालयात सुद्धा तरुणींवर दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. धार्मिक चालीरीतींचं पालन करायला नकार दिला आणि म्हणून या तरुणींना धमकावलं असं प्रकरण आहे. आता या प्रकरणी NGO चालक रियाज काझी याला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. रियाज काझी फिकर फाउंडेशन आणि पढे हम पढाए हम या नावानं स्वयंसेवी संस्था चालवतो. पण या प्रकरणातले आरोपी NGO चालकानं 2 वर्षापूर्वी एका तरुणीचा विनयभंग केला होता असा आरोप आहे. रियाज काझीनं 4 तरुणींचा मानसिक छळ केला असाही आरोप आहे. याच रियाज सोबत आणखी कोणी सहभागी होतं का याचा तपास सध्या सुरू आहे. रियाज बऱ्याच कालावधीपासून त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणींचा मानसिक छळ करायचा आणि या गोष्टींना दाद न देणाऱ्या तरुणींना त्यानं नोकरीवरून काढून टाकायची आणि त्यांचा वाईट करायची ही धमकी दिली होती. रियाज काझीला 23 एप्रिलपर्यंत सध्या पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपी जो आहे तो काही मुस्लिम धर्माच्या चालीरीतींच्या अनुषंगाने त्यांना माहिती द्यायचा, तुम्ही नमाज पठण करा, त्याचा तुम्हाला उपयोग होईल किंवा दुआ मागा, अशा प्रकारची तो सांगत होता. प्रत्यक्षामध्ये त्या मुलींनी त्याचं काही ऐकलेलं नाही किंवा त्याला साथ दिलेली नाही, परंतु त्या गोष्टींची माहिती द्यायचा. आणि 8 दिवसापूर्वी आरोपीनं एक मुलगी जी आहे जॉब सोडून गेलेली आहे तिच्या आईला फोन करून इतर मुलींच्या कॅरेक्टरविषयी चुकीची माहिती दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या मुली एकत्र आल्या आणि मग त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला परवा तक्रार दिली. आम्ही ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे. सरकारने त्याला अटक केली आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक करून अत्यंत कडक कारवाई केलेली आहे. आणि अशा प्रकारचं जे नागपूरमध्ये एक भयंकर प्रकरण याचा जो प्रभाव होता तो फार मोठा होता, पण ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आपली भूमिका स्पष्ट केली आणि विरोधकांच्या भूमिकेचाही समाचार घेतला. विरोधकांनी देशभरातल्या 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला आणि त्याचबरोबर विरोधकांनी नारी शक्तीचाही अपमान केला आणि त्या अपमानावर सुद्धा जोरदार त्यांनी टीका केली आहे. विरोधकांनी महिला विरोधामध्ये मानसिकता दाखवली आणि या विधेयकाला सगळे मदत करतील अशी आशा होती. मात्र विरोधकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना तिलांजली द्यायचं काम केलं असा टोला त्यांनी लगावला. आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर सुद्धा टीकास्त्र जोडलं. राहुल गांधींनी देशामधल्या महिलांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे देशामधल्या महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाही, करू शकत नाही. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाही आहे ना. बिल पास झालं. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी? आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्री नाही, त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो. पहिले तर प्रेस समोर या, प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला, आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत असेल तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा. चला, योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर, आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो.